तर सैफ अली खानच्या सद्गुरू शरण इमारतीची पोलीस अधिकाऱ्यांकडून आता पाहणी केली जाते। इमारतीत तैनात पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। पोलीस अधिकाऱ्यांकडून सुमारे 15 मिनिटे इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात आली। उपस्थित पोलिसांना सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले। सैफ अली खान यांच्या स्टेटमेंटबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास सुद्धा पोलिसांनी नकार दिलाय आणि यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचं लक्षात येतं। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। निखिल, काय नेमकं घडतंय सध्या सद्गुरू शरण या इमारतीमध्ये? पोलिसांकडून नेमकी काय कार्यवाही केली जाते? या सैफ अली खानच्या घराबाहेर आहोत। आता देखील सैफ अली खान हे आपल्या घरी आहेत, परंतु सुरक्षिततेच्या अभावी या ठिकाणी हे संपूर्णपणे प्रकरण घडल्यामुळे पोलिसांनी आता चोख बंदोबस्त आहे तो ठेवण्यासाठी सांगितलेला आहे। आपण पाहू शकतो पोलिसांची संपूर्णपणे दिवसभरामध्ये 10 पोलिसांच्या माध्यमातून हा जो संपूर्णपणे परिसर आहे, सद्गुरू सदन आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यात येणार आहे, त्याची सुरक्षा आहे ती ठेवण्यात येणार आहे। तर याच ठिकाणी आता पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सुरक्षिततेचा जो आढावा आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यामध्येच ह्या इमारतीतील आणि आसपासच्या इमारतीतील नागरिकांना देखील त्यांच्या सुरक्षिततेबद्दल खबरदारी घेण्यासाठी सांगितलेली आहे। तसेच त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही आहेत ते सर्व चालू करण्यासाठी सांगितलेले असून एकूणच सुरक्षिततेचा अभाव या ठिकाणी जाणवला आणि त्यामुळेच हे संपूर्णपणे प्रकरण घडलं। या अनुषंगाने आता पोलिसांनी ही अधिकची खबरदारी आहे ती बँड्रा परिसरात घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर आपण हे सद्गुरू सदन पाहतोय आणि त्याच्या अवतीभोवती जवळपास 10 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, सुरक्षा आहे ती आता सैफ अली खान यांच्या घरासाठी आणि इतर नागरिकांना आहे ती देण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन हा संपूर्णपणे सुरक्षिततेचा आढावा घेतला, परंतु सैफ अली खान यांच्या जबाबासंदर्भात अजूनही काही वक्तव्य आहे ते पोलिसांनी केलेलं नाहीये। या संपूर्ण प्रकरणात आता सैफ अली खानचा जबाब होणं तेवढंच गरजेचं असून या प्रकरणात सैफ अली खानच्या घराच्या भोवती आणि बँड्रा परिसरामध्ये पोलिसांनी जो बंदोबस्त आहे तो सध्या वाढवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं, धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।